सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या या भारताला संविधान लागू झालं आणि तेव्हापासूनच आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. याचा अर्थ असा आहे की प्रजेचं प्रजासत्ताक दिन म्हणून राज आलं, त्यामुळं पूर्ण भारतभर प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. त्या प्रसिद्ध म्हणले की प्रत्येकाला थोडं मनामध्ये काहीतरी येतं. प्रत्येकाला वाटतात की आपली मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये शिकावे, पण माळेगाव यात्रा या ठिकाणी 26 जानेवारी 2026 या दिवशी चांगल्या प्रकारचा कार्यक्रम करण्यात आला. व्यवस्थित नियोजन होतं. तर आपण माळेगाव यात्रा यासोबत जुळलेलो आहोत. आपल्यासोबत जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक धुळगुंडे सर, सहशिक्षक कल्याणी मॅडम, शालेय व्यवस्थापन समिती सटवाजी निलेवाड आणि उपाध्यक्ष शालेय व्यवस्थापन साहेब वाघमारे या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर सर, कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला. सर्व गावकरी पण एकदम आनंदित होते. अशा प्रकारचा कार्यक्रम मला वाटते की माळेगावच्या इतिहासामध्ये अगोदर झालेला नाही. एकदम छान, एकदम हाय लेवलची गॅदरिंग या ठिकाणी तुम्ही ठेवली होती. गॅदरिंगला एक डीजेच लावला होता. सेटअप एकदम व्यवस्थित होता. तर कशा प्रकारचं नियोजन होतं सर? तर या कार्यक्रमासाठी मी व माझ्या शाळेतील सर्व स्टाफ यांनी खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. जवळजवळ गेलेल्या 7 आणि त्याचबरोबर स्टाफ बरोबरच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष दोघे सुद्धा खूप म्हणजे उत्साही माणसं आहेत आणि ते सतत या ठिकाणी येऊन आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आणि ते सुद्धा आमच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी मदत करू लागतात. तर यात्रा संपल्यानंतर लागलीच आमचा हा 26 जानेवारीचा कार्यक्रम येतो. दिवस थोडे असतात तरी पण आम्ही या ठिकाणी या गेलेल्या 7-8 दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा सराव घेऊन सर्व शिक्षकांनी या ठिकाणी सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे. शाळेमध्ये अजून प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारीला आपण जे खेळ घेतो ते खेळ घेतले की नाही? हो, आम्ही खेळ सुद्धा यापूर्वीच 22, 23, 24 तारखेला मैदानी खेळ, वैयक्तिक खेळ, सर्व खेळ या ठिकाणी घेतलेले आहेत आणि त्याच्यामधून पहिला, दुसरा आणि तिसरा अशा पद्धतीनं स्पर्धक सुद्धा काढलेले आहेत. अजून यापुढचा काय प्लॅन आहे? नाही, आता प्लॅन जर सांगायचा म्हणला तर या ठिकाणी आज आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम कायमस्वरूपी किंवा कोणताही कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात यावा त्यासाठी स्टेजची मी मांडणी केली गाववाल्यांच्या समोर. तर त्या ठिकाणी हिरिरीने लोकांनी जवळजवळ आज नगदी स्वरूपात 21,000 रुपये आणि काही दिवसात देण्याच्या अटीवर असे 25,000 म्हणजे 40 ते 45,000 रुपयाची एका तासामध्ये आम्हाला या ठिकाणी देणगी स्वरूपात प्राप्त झालेली आहे. म्हणून मी या गाववाल्यांचा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, कारण आपण टाकलेला शब्द लागलीच स्वीकारला आणि आम्हाला मदत करण्याचं आवाहन केलं आणि पुढच्या कार्यक्रमामध्ये आमचा नक्कीच स्टेज या ठिकाणी होईल यामध्ये शंका नाही. आजचा दिवस खूप छान आहे. 26 जानेवारी ह्याच दिवशी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व म्हणजे एक प्रकारचं सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला भेटलं होतं आणि शाळेमधूनच एक नवीन भारत तयार होतो, एक नवीन पिढी तयार होते. तर सर, माळेगावचे जे सर्व ग्रामस्थ आहेत त्यांच्या वतीने मी सांगतो की तुम्ही शाळेमध्ये कोणता पण चांगला उपक्रम राबवा. त्यासाठी गाववाले सतत तुमच्या मदतीसाठी उभे राहतील. तर आम्ही शाळेमध्ये कोणतेही उपक्रम राबवत असताना शक्यतो आम्ही गावातला सहभाग घेतच असतो आणि आम्ही जेव्हाही बोलू त्यावेळेस गावातले लोक या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात. शालेय व्यवस्थापन समिती सुद्धा तत्पर आहे, ग्रामपंचायत सुद्धा तत्पर आहे आणि तसेच इतर दाते सुद्धा आहेत की जे म्हणल्याबरोबर आम्हाला सहकार्य करतात. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हा जो आम्ही कार्यक्रम बसवला, या कार्यक्रमामध्ये निवळ गीतांचाच कार्यक्रम नसून समाज प्रबोधनपर आपण तर पाहिलेलाच आहे कार्यक्रम किंवा मोबाईलचा आहे म्हणजे किंवा एक वेगळ्या प्रकारचा आणि सर्व धर्म समभाव कोणत्याही एका ह्याला हे न करता आम्ही आगळे वेगळे गीतांचा कार्यक्रम आणि समाज प्रबोधनपर कार्यक्रम या ठिकाणी पार पाडलेला आहे. 26 जानेवारीला नृत्य होतं, परत कॉमेडी काही डान्स होते, काही समाजाला प्रबोधन करते अशा प्रकारचे डान्स होते. म्हणजे सार्वत्रिक कार्यक्रम 26 जानेवारीला माळेगाव यात्रा या ठिकाणी घेतलेला आहे. सर, माझा एक प्रश्न होता की
जिल्हा परिषद सोडून जे काही पालक आहेत ते प्रायव्हेट शाळेमध्ये मुलांना टाकतात, तर याचं काय कारण वाटतं तुम्हाला? त्याचं त्याचं कारणच एक झालेलं आहे आता, की हा एक थोडा गैरसमज झालेला आहे, की बा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण चांगलं नाही किंवा कोणत्या हे करत नाहीत. पण आपण जर पाहिलो, आता मी तर सतत म्हणतो आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा, आमच्या जिल्हा परिषदच्या अंगावर जेवढे लेकरं खेळतात तेवढे इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांच्या अंगावर लेकरं खेळत नाहीत. कारण या विद्यार्थ्यांना आम्ही त्यांचेच वाटतो आणि ते आम्हाला आमचेच वाटतात. कारण आमचे अध्यक्ष ते कधी कधी आले, उपाध्यक्ष आले तर ते स्वतः म्हणतात, अहो सर लेकरं इथं जवळच आहेत का, आम्हाला काही वाटत नाही. कारण कारण ते प्रेम आहे, आम्ही त्यांना प्रेम देतो म्हणून ते आमच्यावर माया करतात आणि हे राहतात. परंतु एक थोडा गैरसमज झालेला आहे. जरा म्हणजे काय झालेलं आहे, थोडेफार आपलं लेकरू इंग्लिश स्कूल मध्ये गेल्यानंतर स्टँडर्ड होईल, हा एक थोडा त्यांचा गैरसमज आहे आणि तो सुद्धा काही दिवसानंतर कमी होईल. पण मी एक असं आवाहन करेल, किंवा जिल्हा परिषदच्या शाळेमध्येच सगळं काही भेटू शकते. अनेक योजना भेटतात, उपस्थिती भत्ता मिळतो, गणवेश मिळतात, सगळं काही आपल्या शासनाकडून. त्याच्यानंतर ओबीसी, एससी, व्हीजेएनटी यांच्यासाठी सुद्धा शिष्यवृत्ती मिळते. त्याच्यानंतर शालेय पोषण आहार, आपल्याला मध्यान्ह भोजन मध्ये पीएम पोषण आहार म्हणून एक चांगल्या प्रकारची खिचडी आणि दररोज वेगवेगळ्या प्रकारचं जेवण सुद्धा दुपारचं मध्यान्ह भोजन या ठिकाणी मिळतं. म्हणून मी आवाहन करेल की बाबा जिल्हा परिषद शाळेमध्येच विद्यार्थ्यांना पाठवावं. नाही सर, तुम्ही एकदम खरोखर बरोबर बोललात. जिल्हा परिषदची मुलं आणि जे प्रायव्हेट सेक्टर मध्ये शिकत आहेत त्यांच्यामध्ये खूप फरक असतो. जितके फॉरवर्ड जिल्हा परिषदचे असतात तितके फॉरवर्ड प्रायव्हेट शाळेचे राहत नाहीत. माझा स्वतःचाच अनुभव आहे. मी जिल्हा परिषदमध्ये आणि प्रायव्हेट शाळेमध्ये पण शिकलेला आहे. जी मजा, जे आपुलकपण जिल्हा परिषदमध्ये भेटतं ते खरोखरच प्रायव्हेट शाळेमध्ये भेटत नाही. माझी सर्वांना विनंती आहे की माळेगाव यात्राची जिल्हा परिषदच अशा प्रकारची बनवा, जेणेकरून कुणालाच असं वाटू नये की आपले विद्यार्थी जिल्हा परिषद सोडून प्रायव्हेट मध्ये शिकावे. जिल्हा परिषद एकदम छान करण्याचा सरने उपक्रम घेतलाच आहे. त्यासाठी गाववाल्यांनी सर्वांनी सर सोबत उभं राहायचं आहे. सर्व मित्रांनो, 26 जानेवारीचा माळेगावचा जो पूर्ण कार्यक्रम आहे ते सर्वांचं श्रेय मॅडमला जातं, असं सर्वांचंच म्हणणे आहे. तर मॅडम, कशा प्रकारे हे नियोजन लावलं तुम्ही? मी या ठिकाणी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा माळेगाव यात्रा येथे 2018 मध्ये रुजू झाले. तेव्हापासून माझ्याकडे इथला सांस्कृतिक विभाग आहे आणि या सांस्कृतिक विभागाचं वैशिष्ट्य असं असतंय इथल्या माळेगावच्या, की डिसेंबर मध्ये वेळामुशाच्या दरम्यान, वेळामुशाच्या वेळेस इथं खंडोबाची यात्रा भरते. मग ही यात्रा जवळपास 15 दिवस चालते. 15 दिवसाच्या नंतर कधी कधी आम्हाला 8च दिवस भेटतात, कधी कधी 15 दिवस भेटतात. तर या 8 दिवसामध्ये क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक विभागाच्या स्पर्धा अशा ह्या दोन्ही स्पर्धा आम्ही घेत असतो. 3 दिवस क्रीडा स्पर्धा होतात आणि बाकीचे राहिलेले 5 ते 6 दिवस आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमासाठी ठेवलेले असतात. आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गीत आणि त्यामध्ये मग कोणत्या वर्षी आम्ही नाटिका बसवतो, कोणत्या वर्षी प्रबोधनपर गीत असतात, कोणत्या वर्षी भाषण स्पर्धा असते. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचा अंतर्भाव या कार्यक्रमामध्ये आम्ही करत असतो. आणि या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संपूर्ण स्टाफ, व्यवस्थापन समिती, पालक वर्ग आणि विद्यार्थी, पालक, शिक्षक तिन्हीचाही यामध्ये हिरिरीनं सहभाग असतो आणि सगळेजण आपापल्या परीनं सहकार्य करत असतात. मित्रांनो, या गॅदरिंगला जवळपास 40 गाणे होते. तर मला असं वाटते की प्रत्येक विद्यार्थ्याला त्याची जी कला आहे ते शो करण्याचा चान्स माळेगाव यात्रा जिल्हा परिषद शाळेने दिला होता. अगोदर असं होत होतं की काही तुरळक चेहरेच डोळ्यासमोर यायचे, काही तुरळक चेहरेच डान्स वगैरे करायचे. पण ह्या वर्षी असं झाले की प्रत्येकाला चान्स दिला होता. प्रत्येकाला एक डेअरिंग शिक्षकाकडून भेटली होती आणि त्यांनी योग्यरित्या परफॉर्मन्स दिलेला आहे. मॅडम, मित्रांनो, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष सटवाजी निलेवाड आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर तुम्ही या शाळेमध्ये शिकलेले आहेत, मी पण शिकलेला आहे, उपाध्यक्ष पण शिकलेले आहेत. तर तुम्हाला काय अनुभवायला भेटलं? मला खूप आनंद झाला.
हा. कारण मी या शाळेत शिकलेलो आहे आणि या शाळेचा अध्यक्ष झालो हा, आणि मला जसा कार्यक्रम करायचा होता हा. तसा मी कार्यक्रम सरच्या याच्या मार्गदर्शनाखाली मॅडम आम्ही सर्वांनी मिळून केला. सगळे गावकरी खुश, तुम्ही तर पाहिलं असेल, सगळे गावकरी खुश झाले. खुश झाले. आतापर्यंत एवढ्या महिला वर्ग कार्यक्रम संपेपर्यंत कधी थांबल्या नव्हत्या. सगळे थांबले, कार्यक्रम आम्हाला गाणे संपले म्हणून सांगावं लागले. ते तर काय उठून जायला तयारच नव्हते. विद्यार्थी पण सर्वच खुश होते. गॅदरिंग तर झालीच, गॅदरिंगच्या नंतर एक विशेष मुलांना एक मस्ती करावी, एक आनंद साजरा करावा यासाठी झिंगाट आणि दुसरं कोणतं तरी एक गाणं लावलं होतं. या तर हे वर्षी- माहोलच पूर्णपणे चेंज होऊन गेला होता यावर्षी. या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी आपण कार्यक्रम जोरात करू, अजून जास्त गर्दी खेचू आणि आपल्या शाळेचं नाव गावात नाही तालुक्यात जिल्ह्यावर नेऊ. वा वा, धन्यवाद सर. तुम्ही जितकं माळेगावचं नाव करताल, जितके माळेगाव यात्रेमधून विद्यार्थी घडतील, हे खूप अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी, गावकऱ्यांसाठी, शिक्षकांसाठी, सर्वांसाठीच राहणार आहे. ही आपली शाळा सर्व गावाची शाळा आहे. प्रत्येक घरच्या या शाळेत शिकलेला आहे. असं नाही की म्हणजे घर नाही, वडील आजोबा चुलते पुतणे प्रत्येक गावातला प्रत्येक घराचा सदस्य या शाळेत शिकलेला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेचं महत्व आपल्या गावासाठी खूप आहे. खूप आहे. ही आपलीच शाळा आहे. आणि मला या माध्यमातून एक सांगायचंय की ज्याला आपण ऑलराऊंडर म्हणतो, की ज्याला सगळं जमतं, बोलायला जमतं, भाषण करायला जमतं, डान्स करायला जमतं, गाणी म्हणायला जमतात, अशांना ऑलराऊंडर म्हणतात. तर असे ऑलराऊंडर जिल्हा परिषद मध्ये जन्म घेतात, हे मी ठामपणे सांगू शकतो. आपल्या येथील शिक्षक वृंद सांगायची गरज नाही, आपले आपले कामं तळमळीनं योग्य वेळेवर सगळं करत असतात. बरोबर आहे. तर जिल्हा परिषद खरोखरच एक आपली शाळा आहे, असं प्रत्येकालाच वाटते की जिल्हा परिषद आपली शाळा आहे. जे कोणी प्रायव्हेट शाळेमध्ये जातात, गाव सोडून अहमदपूरला जातात, पण जे माहोल बनवायचा असतो ते अहमदपूरमध्ये बनत नाही. कारण की सगळेच ओळखीचे असतात आणि कुणाचा तर धाक असतो, कुणी तर काय तर म्हणेल, काय तर बोलेल. तिथले जे प्रॉपरची मुलं असतात ते काय डेअरिंग करतात. त्यामुळं मुलगा तेवढा स्वातंत्र्यपणे मला वाटत नाही की अहमदपूरमध्ये शिकत असेल. त्यामुळं जिल्हा परिषद मध्ये मुलं राहू द्या. त्यानंतर 7वी-8वी पासून तुम्हाला जर गुणवत्ता वाढवायची असेल, शाळेमध्ये काही वाटत असेल तुम्हाला की योग्यरित्या शिकवण नाहीये किंवा आपल्या मुलाचा विकास होत नाहीये, तर तुम्ही शिक्षकाशी बोलू शकता. तरी नाही जमलं तर मग तुम्ही प्रायव्हेट मध्ये टाकू शकता. जसं प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे, पण माझं एक जे मत आहे ते मत मी सांगत आहे. तर सर, तुम्हाला काय वाटतंय की तुम्ही अगोदरची शाळा आणि आताच्या शाळेमध्ये काय अनुभव घेतलाय? आता खूप स्पर्धा वाढलेली आहे. हा. मॅडम स्पर्धा परीक्षेची आपल्या शाळेच्या व्यतिरिक्त सकाळी 9 आणि संध्याकाळी 4 ते 5 वेळ देऊन स्पर्धा परीक्षेची आपल्या इथं विनामूल्य 1 रुपयाही कोण्या विद्यार्थ्याकडून फी न घेता स्पर्धा परीक्षेची पण त्याच्यात झेरॉक्स पेपरची असो किंवा म्हणजे पुस्तकं स्वतः मागवतात, स्वतःच्या पैशाने ऑनलाईन पुस्तकं मागून अभ्यासक्रम वेळेवर पूर्ण करून विद्यार्थ्याला यशस्वी करतात. आपल्या इथून स्कॉलरशिपला दरवर्षी विद्यार्थी पात्र होतात. नवोदयला 2-3 मार्काने थोडा आम्ही कमी पडतो, पण ती पण कमतरता पूर्ण करून माळेगावमधून पण आपण नवोदयला विद्यार्थी पात्र करू. मॅडम, माळेगावचा एक सोशल मीडिया किंवा पत्रकार म्हणू शकता मला. मी गाववाल्याकडून मी हार्दिक आभार मानतो मॅडम. तुम्ही हे खूप चांगले कार्य करत आहात. एकदम प्रभावी हे काम आहे, जेणेकरून मुलांची गुणवत्ता वाढत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे सर्वांनीच आपले चांगले मत मांडलेले आहेत 26 जानेवारी बद्दल. तर या माध्यमातून हे सांगितलं आहे सरांनी की पुढच्या वर्षी चांगला स्टेज करू, यासाठी वर्गणी पण केलेली आहे आणि यापेक्षा बी छान कार्यक्रम होईल याची दक्षता या सर्वांनीच घेतलेली आहे. आणि याही पलीकडे स्पर्धा परीक्षा याचं पण नियोजन या ठिकाणी कल्याणी मॅडम चांगल्या प्रकारे घेत आहात. तर थँक्यू मॅडम, आणि असंच माझ्यासोबत जुडत राहा. धन्यवाद.